ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈಶ್ವರ ಬೆಳಕು ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಮೊದಲಿಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಒಂದು ಲೈಕ್ ನೀಡಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಬಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಿನ ಜಿರಗ್ಯಾಳ ಗ್ರಾಮದ ಕಡುಬಡವ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಸಿಂಧೆ ಅವರ ಮೇಲೆ 4 ಜನ ಸವರ್ಣೀಯರು ಅಂದರೆ ಪ್ರದೀಪ್ ವಾಮನ್ ರಾವ್ ಲದ್ದೆ, ಶರದ್ ವಾಮನ್ ರಾವ್ ಲದ್ದೆ, ಶುಭಂ ಶರದ್ ಲದ್ದೆ, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮುರಳೀಧರ್ ಬಿರಾದಾರ್ ಇವರನ್ನ ಗುಂಪು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಕೊಡಲಿಯಿಂದ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿರುವ ಘಟನೆ ಅತ್ಯಂತ ಹೇಯವಾದ ಮತ್ತು ಖಂಡನೀಯವಾದ ಕೃತ್ಯ. ಜಾತಿ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಇಂತಹ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ಇಂದಿಗೂ ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾಡಿದ ದೊಡ್ಡ ಅವಮಾನ. ಈಗಾಗಲೇ ಆಗಿರುವ ಅಕ್ರಮಗಳು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಒಳ್ಳೆಯದು. SC/ST ದೌರ್ಜನ್ಯ ತಡೆ ಕಾಯ್ದೆ 1989 ಅಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿರಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಇತರ ಹೋರಾಟಗಾರರು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕೆಲಸ. ಮಾರುತಿ ಬೌದೆ, ಮಹೇಶ್ ಗುರನಾಳ, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಮೋರೆ, ವಿಲಾಸ್ ಮೋರೆ, ಅಶೋಕ್ ಗಾಯಕ್ವಾಡ, ಶಿವರಾಜ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಮತ್ತಿತರರು ನೊಂದ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಧೈರ್ಯ ತುಂಬಿದ್ದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯ. ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಆಗುವವರೆಗೂ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದರು. ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಿಗಬೇಕಾದ ಹಕ್ಕುಗಳು. SC/ST ದೌರ್ಜನ್ಯ ತಡೆ ಕಾಯ್ದೆಯ ಪ್ರಕಾರ ಕೊಲೆಯಾದ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಕೆಳಗಿನ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು. ಆರ್ಥಿಕ ಪರಿಹಾರ: ಕೊಲೆಗೆ ಕನಿಷ್ಠ 8,25,000 ರೂಪಾಯಿಯಿಂದ 12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿವರೆಗೆ ಪರಿಹಾರ. ಕುಟುಂಬದೊಬ್ಬರಿಗೆ ಅನುಕಂಪದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆ, ಉಚಿತ ಮನೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್, ಸಾಕ್ಷಿ ರಕ್ಷಣೆ, ದೂರುದಾರರು ಮತ್ತು ಸಾಕ್ಷಿಗಳಿಗೆ ಪೊಲೀಸ್ ರಕ್ಷಣೆ, ಆರೋಪಿಗಳಿಗೆ IPC 302 ಮತ್ತು SC/ST ಆಕ್ಟ್ 32V ಅಡಿಯಲ್ಲಿ ಜೀವಾವಧಿ ಅಥವಾ ಮರಣದಂಡನೆವರೆಗೂ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬಹುದು. ಪ್ರಕರಣದ ತನಿಖೆ ತ್ವರಿತವಾಗಿ ಆಗುವಂತೆ SP ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಒತ್ತಡ ಹಾಕುವುದು. ವಿಶೇಷ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕೇಸ್ ನಡೆಯುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವುದು. ಪರಿಹಾರ ಹಣ 7 ದಿನದೊಳಗೆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ತಲುಪುವಂತೆ ಮಾಡುವುದು. ಈ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ DSS, ಬಲಗೈ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿ, ದಲಿತರ ಒಕ್ಕೂಟ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಿಂತಿರೋದು ತುಂಬಾ ಶಕ್ತಿ ನೀಡುತ್ತದೆ. ಸರ್ಕಾರ ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ತಕ್ಷಣ ನೆರವು ನೀಡಿ ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿಸಬೇಕು. ನೊಂದ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನನ್ನ ಸಂತಾಪಗಳು. ನ್ಯಾಯ ಸಿಗುವವರೆಗೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೊತೆ ಇದ್ದೇವೆ. ವರದಿ ಸತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಕಲಾ, ಬೀದರ್. मला काही बोलायचं त्याला फक्त त्यांनी जिंदगीवर बाहेर येऊन सर मला साहेब मला काय करायचं नाही, कुणाचा पैसा नका, कुणाचा आम्ही मेहनत करून मिरचुरिटी खाऊन खातो घरात खातो मला ते काय आम्हाला न्याय कोणाची देता एक हे तुम्ही, नको मला द्या न्याय. फक्त त्याला हे व्हावं, त्याने जिंदगीवर बाहेर येऊन ते काय व्हायचं ते होईना. तुम्ही आम्हाला माझी काही लेकरं आम्ही आहात, कुणाचं भीक माझी मागून खावा परवा नाही मला पण त्यांना काय बाहेर न्याय येऊन द्यायचं देऊन जावा माझी न्याय. पैसा अडका काय जिंदगी मी कमावणार किती कमावते पैसा मी लास्ट भीक पर्यंत टिकणार मागून सर. खाईन. हा तर मी त्याच्या जीव गेला ज्ञानाने काकराच्या काही नाही आता. मेन माणूसच गेला घेऊन काकरा पैशाला होय म्हणणार ते ना अर्बो रुपये देईल, अर्बो रुपयाचे मला नको, आम्ही भीक मागून खातो तर त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही. एवढंच आम्ही माझी न्याय काय देता देऊन मला न्याय देऊन जावा. त्यांनी काय तर बोलायचं नाही त्यांच्या जो खरी गोष्टी बोलायला गेलं तर कोणीच नाही, हा एकटाच. बरं असेल तर काय तर त्या टाइमला आम्ही सोडता 4,000-8 रोजाने सोडता म्हटलं. ज्या जागी मला ममता करावं माझी त्याने ह्या गावला यावं. माझ्या लेकाची जसं ममता केल्या का नाही तशी माझी ममता करावं त्याने तिथं, तरच ह्या गावला त्याने यावं. मला का न्याय देता तुम्ही सगळे? आता आला माझे मायबाप, भाऊ, कोण तर माझे आला, मला एवढी न्याय द्या. एवढंच बोलणार नाही तुम्हाला, दुसरं काय. छोट्या मोठ्या एवढ्या गोष्टीवर त्यानं खतम करता म्हणलं तर उद्या काही झालं तर मग त्यानं डायरेक्ट घरात येऊन घुसून मारायला बी कुणा माझी पुढे बघत नाही उद्या. त्याने काय केलं, 4 घरं आहेत, 4 घरं का करतात. जे भाऊ आमचे ते भाऊ ते कोयता मारत होते, इकडे रे इकडे तुझ्या त्या गब्बरला मारून आला बघ, जात होतं बघून जा, बघ जा म्हणलं. काय करते ते करून घ्या म्हटलं मला सगळं. 4 माणसं माणसं आहेत. चारला बी धरले का त्यांच्या मागे मास्टर माइंड कोण आहे तर ते त्यांनाच बोलायचं. मला काही बोलायचं त्याला फक्त त्यांनी जिंदगीवर बाहेर येऊन सर मला साहेब मला काय करायचं नाही, कुणाचा पैसा नका, कुणाचा आम्ही मेहनत करून मिरचुरिटी खाऊन खातो घरात खातो मला ते काय आम्हाला न्याय कोणाची देता एक हे तुम्ही, नको मला द्या न्याय. फक्त त्याला हे व्हावं, त्याने जिंदगीवर बाहेर येऊन ते काय व्हायचं ते होईना. तुम्ही आम्हाला माझी काही लेकरं आहात, आम्ही कुणाचं माझी भीक मागून खावा परवा नाही पण मला त्यांना काय बाहेर न्याय येऊन द्यायचं देऊन जावा माझी न्याय. पैसा अडका काय जिंदगी मी कमावणार किती कमावते पैसा मी लास्ट भीक पर्यंत टिकणार मागून सर. खाईन. हा तर मी त्याच्या जीव गेला ज्ञानाने काकराच्या काही नाही आता. मेन माणूसच गेला घेऊन काकरा पैशाला होय म्हणणार ते ना अर्बो रुपये देईल, अर्बो रुपयाचे मला नको, आम्ही भीक मागून खातो तर त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही. एवढंच आम्ही
माझी न्याय काय देताव देऊन मला न्याय देऊन जा. ಸರ್ ನಾವು ಭೀ ಬರ್ತೀವಿ, ನಿಮ್ಗೆ ನಾಳೆ ಭೇಟಿ ಆಗ್ತೀವಿ ಸರ್. ಅದೇ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು 4-5 ಮಂದಿ ಟೀಮ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಬೌದ್ಧ ಮಂದಿರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಕೇಳಿದೆವು, ಎಲ್ಲ ಘಟನೆ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಜರ ತಮ್ಮದು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿರೋ, ಅವ್ರು ರಾತ್ರಿ ಬಂದಿರೋ ಗೊತ್ತು. ಹಾಂ ರೀ, ಪದೇ ಪದೇ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದಲಿತರ ಮ್ಯಾಗ ಭಾಳಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ತಾವೆಲ್ಲ ನಿಗಾ ವಹಿಸ್ಬೇಕು. ಹಾಂ, ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು, ನಿಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು ಎಲ್ಲ. ಹಾಂ ಹಾಂ ರೀ, ಆಯ್ತು, ಆದಷ್ಟು ಜರ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿರಿ ಸರ್. ಓಕೆ 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 ಓಕೆ. समाज कल्याण पेपर सब पेपर वो हमारा दोस्ती से अपने